आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी खासदार प्रफुल्लभाई पटेल यांची साकोली येथे जाहीर सभा घेण्यात आली। या प्रचार सभेला आमदार माननीय राजकुमारजी बडोले, माननीय सुनीलभाऊ फुंडे, होमराज पाटील कापगते इत्यादी मान्यवर उपस्थित होते। आपल्याला साकोली क्षेत्राचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही आणि म्हणून आपण सर्वांनी साकोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ भारतीताई मोहन लंजे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्याल अशी संपूर्ण साकोली वासियांना विनंती केलेली आहे। या प्रचार सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे संपूर्ण उमेदवार हजर होते। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि महिला व पुरुषांनी फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला होता। बँकेकडे नोंद असेल, बाकी काही ठिकाणी सरकारची नोंद आहे, दोन्ही जिल्हे मिळून 5 लाख कास्तकार। आज हे सगळं करणं आवश्यक आहे। हे केलं नाही तो आपला गाव कसं समृद्ध होईल? तुम्ही पण शेवटी कुठल्या गावाशी संबंधित आहात। कोणाचा कोणा गाव असते, साकोली मूळ साकोलीचे सिंदूर बापाचे लोक कमी असेल, आजूबाजूचे गावचे लोकही इथे येऊन राहतात। आणि म्हणून मित्रांनो, आज आपल्याला विकास करायचा आहे, आम्हाला तुमची साथ हवी आहे। आम्ही काम केव्हा करू शकू? जेव्हा आम्ही हक्काने मुंबईला दिल्लीला जाऊन सांगू शकतो की आमच्या विचाराच्या व्यक्ती या भागामधून जनप्रतिनिधी निवडून आलेला आहे आणि आम्हाला त्यांच्यासाठी काम करणं हे आवश्यक आहे, ही आमची जबाबदारी आहे। म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करायला आज साकोलीला आलेलो आहोत। त्याचप्रमाणे आम्हाला या आपल्या शहराच्या, जिल्ह्याच्या आणि सगळ्या लोकांचा विकास करायचा असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला चालावं लागेल। लोक फक्त म्हणजे राजकारणाची पोळी शेकतात, कोणी छावा काढते ना कोणी हवा काढते ना कोणी ओबीसीचा ढिंडोरा पिटते। काय केलं ते ओबीसी साठी लोकांनी? कोणाचा एक ओबीसीच्या पोराला नोकरी लावून दिली का? एक खाली मला या येते यांच्या ढिंडोरा पिटा, त्यांच्या ढिंडोरा। अरे बाबाजीच्या काय झिल्लू तुम्हाला मिळाला? ओबीसीच्या नावावर पोळी तुमची भाजी शेकली, तुम्हाला दिलं काय? जे लोक मोठे होतात, आता बिल्डिंगा मोठमोठ्या बनल्या आहेत, आता आम्हाला दिसायला लागल्या आहेत। आता आम्ही काय करू? आम्ही काही मुद्दाम बघत नाही झाकून, पण रस्त्यावर दिसते तर आम्ही काय करणार? मोठमोठ्या बंगले झाले, सगळे झाले, पण तुमच्यासाठी काय केलं? एखादा ओबीसीच्या पोराला नोकरी दिली का? हे मला सांगा। एखादा नोकरीच्या काही साधन या पूर्ण साकोली क्षेत्रामध्ये निर्माण केला का? नाही। मग आज आपल्याला संधी आहे। परत मी सांगतो, मी पहिला आलो होतो तेव्हा थोडा फार चुकला, गोली इधर से लग के निकल गई, थोड़ा इधर नहीं लगी, थोड़ा इधर लगी। आता शिकारी बराबर देखेगा, समय देखेगा, आप देखेंगे, आम्ही नाही, आप। तुम्हालाच करायचं आहे ना। गोळी तुमच्या हातात आहे, आमच्या हातात नाही आहे। व्होट तुमचे आहे, ते तुम्हाला बघावं लागणार आहे। म्हणून मित्रांनो, मी जास्त काही बोलत नाही, फक्त एवढंच तुम्हाला विनंती करायला आलेलो आहो की आम्हाला साकोलीमध्ये आमच्या भारतीताईला तुम्ही संधी द्या। आमचे सर्व नगरसेवकांना इथे तुमची सेवा करण्याची संधी द्या, ही विनंती मी तुम्हाला आज साकोली येथे करायला आलेलो आहोत। मला विश्वास आहे की माझ्या या भंडारा जिल्ह्यामध्ये आणि साकोली खास करून माझ्या जनतेकडून आम्ही आमच्या पक्षातल्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद मिळेल ही खात्री बाळगतो आणि तुम्हा सर्व लोकांना परत विनंती करून माझे 2 शब्द थांबवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।